वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथे स्वर्गीय शिवराम मोहनराव यांनी बालाजी संस्थान स्थापन करून 2001 साली 105 फूट उंची महाकाय हनुमान मूर्ती उभारली। जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून 2003 आली मूर्तीची लिंक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली। या जगप्रसिद्ध मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत असून देशभरातून हजारो भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। या निमित्ताने आज हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव 2026 महोत्सव उत्साहात दरवर्षी हनुमान जयंतीला हजारो भक्तांच्या उपस्थितीत 105 फूट उंच हनुमान मूर्तीला सकाळी जलाभिषेक करून 350 किलो फुलांचा भव्य हार रिमोट कंट्रोल द्वारा अर्पण केला जातो। हे ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असते। संस्थानाच्या वतीने 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत अखंड होम हवनाचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्य सोहळा आज 2 एप्रिल रोजी पार पडणार आहे। दिवसभराच्या विधिवत विधीनंतर सायंकाळी शहरातून शोभायात्रा काढली जाते। राज्यभरातून आलेले हजारो भाविक व या शोभायात्रामध्ये सहभागी होत असतात। आज नांदुरा नगरीमध्ये विराट 105 फूट उंचीची हनुमंताची मूर्ती आजच्या 25 वर्षापूर्वी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित झाली आणि हा योग माझ्या हातूनच हा योग संपन्न झाला। श्री तिरुपती बालाजी संस्थान नांदुरा द्वारा संचालित श्री मोहनराव नारायणराव नेत्रालय आणि या विराट हनुमंताच्या मूर्तीची किमया अशी आहे की याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा होते। यामध्ये डोळ्याचे सर्व ऑपरेशन्स हे फार मोफत दरामध्ये केल्या जातात आणि याच्या बाबतीत आज श्रद्धा आणि निष्ठा या परिसरातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आज लोकांमध्ये आहे आणि म्हणून या हनुमंताच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज या परिसरातीलच नव्हे तर उभ्या हनुमान भक्तांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम भाविक भक्तांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना आज हे जे जवळपास 5 क्विंटल फुलांचा हार या ठिकाणी कॉम्प्युटरद्वारे त्यांना चढवला जातो आणि हे विशेष आहे आणि हे उभ्या महाराष्ट्रामध्ये याची ख्याती सर्वांना माहीत आहे आणि आत्ताच ह्या विराट हनुमंताच्या मूर्तीला आता हा 5 क्विंटलचा हार या ठिकाणी घालण्यात येणार आहे। बोल बजरंग बली की जय, हनुमान जी की जय। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।